घ्यायचं नव्हतं ना, त्यानं खोटा व्यवहार करायचा नव्हता. तुला घ्यायचंच नव्हतं तर तो खोटा व्यवहार कशाला करायचा? आ अरे तू तुझ्या घरचा असशील मोठा काय, तू असा जे विश्वासानं घात केला ना आमचा, एवढा बेकार तुला सराफ आहे का नाही आमचा, तुझ्या सब पिढीला ती सराफ हटणार नाही, एवढं लक्षात ठेव. एवढा तो आमचा विश्वासानं घात केलाय. बहिणीनं आण पाणी करायचं पण ती खाऊ सुद्धा वाटत नव्हतं. मग त्याकरताच मी सांगतोय, लेकरांना माहित नाही की सकाळी बाबा आपल्याला ते काय आलंय काय नाही ती, आणि त्यांना सांगायचं पण नाही. कारण का लेकरं पण आमच्या संग टेन्शन घेते. एक तर टेन्शन ना आम्ही जोरायचं ती जोरायचं, अजून लेकरांना बी जोरायला लावायचं, ती काय बरोबर नाही. तर मित्रांनो, सकाळी आम्ही जी व्हिडिओ टाकला ती कोणापर्यंत पोचला कोणापर्यंत नाही ती काय माहीत नाही. तरी पण तुम्हाला सांगतो की रणजित ताटे या नावाच्या व्यक्तीनं आपल्याला नोटीस काढलं होतं, आणि त्याचं नोटीस एकदम गैर आहे बघा. त्या नोटीसमध्ये काही म्हणजे हेच नाही, काही कळाच नाही. कारण का कळा नाही, जमीन आमच्या बापाची, जरी गट फुटला नसेल तर इकण्याचा अधिकार नाही म्हणण्याचा त्याचा काही संबंध येत नाही. त्याला जी आमच्या चुलत्याची जमीन इकली त्याच्यापुरता ती मालक झाला, दुसऱ्या शेतापुरता ती मालक नाही. त्यामुळं त्यानं ती शब्द वापरून येतील, त्या शब्दाचं उल्लंघन करू नये. कारण आमची आता चालू मी तिला ती, आम्ही तर तुम्हाला किती वेळा सांगितले, भलं 10 गुंठ पिकू द्या 5 गुंठ पिकू द्या, पण ती शेती पिकवतोय आणि खातोय. मग असल्या नालायक माणसाला काय म्हणलं पाहिजे? तुला लय मला बोलायचं, तुला पिकवून तेवढं खा, तुझं नरड गोड करतो. तुला किती करायचं ना एवढं दोन दिवसातच घे करून शिना. आणि सकाळी बी सांगितलं होतं, तरी मी तुम्हाला अजून डबल सांगतो की पंढरपूर तालुक्यात धोंडवाडी गाव आहे. बाळवणीच्या पुढं जैनवाडी आणि धोंडवाडी जवळजवळच गाव आहे ती. तर आपली धोंडवाडी, तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, सारखं सारखं तीच डोक्यात घुमतय. धोंडवाडी गावात आपलं तिथं 54.5 गुंठ शेत आहे. तर ते शेत आपण विकाय काढलं होतं. त्यावेळेस गिरायक यायला लागली, गिरायक त्यानं भुजवली, गिरायक माघारी पाठवली की बाबा ह्या शेती तुम्ही घेणार आहे, त्याला रस्ताच नाही, त्याला पाणीच नाही, असं बरेचसं त्याने त्या जी बघायला जाणार आहे त्या माणसांना आडवं तिळवं बोलून बुजवून पाठवलं. बरं पाठवू नका. ज्या वेळेस बैठक ठरली, ती व्यवहार झाला, तर ह्यानं इतकं म्हणजे त्या अनाथ माती कालवली प्रमाणाच्या बाहेर. इतका ती साखर देखील पिकी पडली, एवढा गोड बोलला. ती व्यवहार आम्हाला कॅन्सल करायला लावला आणि मीच घेणार आहे म्हणला. आणि मी घेणार आहे म्हणून गोड बोलून त्याने केसांना गळा कापला. 8-10 दिवस गोड बोलत होता. आणि ती पण भाऊजीला फोन करायचा, मी घेतो आणि तुमच्या भावाला समजून सांगा, तुमच्या भावाला समजून सांगा. मग भाऊजी पण ह्यांना म्हणायचं आरती घेतोय म्हणल्यावर घेऊ दे. तरी ह्यांनी म्हणायचं माणूस फसवी आहे, फसवल ती आपल्याला, बघा आपल्याला फसवल. मग भाऊजी पण म्हणलं एवढं गोड बोलतोय म्हणजे आपल्याला कशाला फसवतोय. भाऊजी कसं गेलं, खऱ्यावर गेलं. पण भाऊजीचा आणि ह्यांचा त्यानं विश्वासानं घात केला, आणि जे त्याला काय करायचं होतं ते त्यानं केलं, करून दाखवलं. मग मी ह्यांना काय म्हणते, ती एवढा करतोय, एवढं करून दाखवतोय, त्याचं नसून शिना ती त्या वाटेवर जातोय, त्याची हिंमत दाखवतोय. मग आपण पण आपली हिंमत दाखवूया, त्याला आपण पण त्याची जे काय वाट आहे ना ती त्याला दाखवून देऊया. पण ही काय म्हणते, ती थांब लगी गडबडीत किंवा लगेच गरम खायच नाही हो, गरम खाल्ले पोळतंय. म्हणून हिला काय म्हणतोय, जरा शांत झाल्यावर आपण ही मार्ग काढल्यात काढतोय, हे आपण तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय. त्यानं काय केलं, गोड बोलून त्याचा ऊस घालवायचा म्हणून आम्हाला गोड बोलत राहिला. ऊस घ्यायचं नव्हतं ना, त्यानं खोटा व्यवहार करायचा नव्हता. तुला घ्यायचंच नव्हतं तर तो खोटा व्यवहार कशाला करायचा? अरे तू तुझ्या घरचा असशील मोठा काय, तू असा जे विश्वासानं घात केला ना आमचा, एवढा बेकार तुला सराफ आहे का नाही आमचा, तुझ्या सब पिढीला ती सराफ हटणार नाही, एवढं लक्षात ठेव. एवढा तो आमचा विश्वासानं घात केलाय. बहिणीनं आण पाणी करायचं पण ती खाऊ सुद्धा वाटत नाही. सकाळ धरणं शनिवार आहे, काय सुद्धा केलं नाही. हाय असं टेन्शन मध्ये. लग्न होती, त्या लग्नाला जवळची लग्न होती, ह्यांच्या मेहुण्याच्या पुरीची लग्न होती. नाही जावं तर काय म्हणते, जवळची पाहुणे असून अक्षदा टाकाय सुद्धा आली नाही. ती पण लिकीच लगीन होतं, म्हणून शिना जुतीला म्हणलं चला अक्षदा टाकून येऊ. मी जुतीन भाऊजी 3 जण आम्ही गेलो. मागणं परत पोरं आली. तुम्ही सांगा, एवढं टेन्शन आहे, भयानक टेन्शन आहे. त्यातनं पण मार्ग काय ना काय काढायचा आहे, जायचा आहे. तर ह्यांना मी म्हणते उद्याच्याला जाऊया धोंडवाडीला, आपण दोघं जाऊया किंवा भाऊजीला पण नेऊया, 3-4 जण जाऊया. ह्याने म्हणते तर जरा थांब म्हणण्यात ती त्याचं काम करून घेतय आणि पुढची म्हणजे वाट आपल्याला दाखवून देत. नेमकंच आता ही वकिलाकडं हे ना आपल्याला
पाठवले नोटीस पाठवली हा. गट फुटला नाही म्हणून, पण काय त्यात तथ्य काय सांगा की मला. अरे गट फुटला नाही गट म्हणून न शिना, फुटता कोणाचं क्षेत्र कोण बी त्या गटातले जेवढे असतील तेवढी विकू शकते ते. तुला त्यानं काय घेणं ते त्याला घ्यायचंय व लाळ चाट्याला घ्यायचंय म्हणून तर असं घ्यायचंय तर करतोय. मग पहिला व्यवहार केला हा? तू मोडला कशाला ना. आता आम्ही तू लाल चटतीनं लोटांगण तुला घेते. तू आता त्याची दुप्पट जर किंमत दिली ना कुत्र्या तरी तुला ती रान भेटणार नाही, एवढं लक्षात ठेव. काय तुला कुठला कोण आणायचा ती आण आमच्यापाशी. तुला तुला तुझा आता ऊस सुट्टी नाही. काढायचा होता, सगळ्या रानातनं जीसीबी फिरवलाय, सगळ्या रानात ट्रॅक्टर फिरवलाय. दुसरी गोष्ट त्याच्या रानातली घाण आमच्या रानात टाकली. बरं असू द्या पडी काय म्हणून शिना मी पण ह्यांना म्हणायची असू द्या पडी काय, कुठं आपण त्यात पिकं काढतोय, कुठं रोज भांडत बसायचं. ह्यांना मी शांत करत होती. पण ही असली बिना अकलीची जी माणसं असते ती ना, ही दुसऱ्याला त्रास देते ती. काय कारण की जी स्वतःच्या घरात शांततेनं राहत नाही ती दुसऱ्याला पण शांततेनं राहू देत नाही ती अशा क्वालिटीची माणसं असते ती, त्यामुळे ती दुसऱ्याला त्रास देते ती. तुला करायचं ते तू केलं या, तो करून दाखवलंय. मी लय वेळा म्हणलंय, ह्यानी पण म्हणले तर. पण जे आता आम्हाला करायचंय पुढचे वाटचाल ते आमची आम्ही करणार. आणि तिथं तुझ्या गावात येऊन अजून तुझ्या गावात येऊन शिना तू काय करतोय तीच बघायचंय. काय आता ह्यांनी नाही तर आता मी हाय. मी ह्यांना गप करत होती, गप असा म्हणत होती, भाऊजीला गप असा म्हणत होती. जाऊ द्या, वाढतंय तोंडानं तोंड वाढतंय. पण आता सामना माझ्या संग करतो, बघू तुझ्यात किती हिंमत आहे ती. काय तू कुठपर्यंत चालतोय, कुठपर्यंत तुझं टकुर चालवतोय, कुठपर्यंत आम्हाला अडचणीत आणतोय, तिचं आम्हाला पण बघायचंय. आमचा असून शिना आम्हाला अडचण एवढी तुझ्यात हिंमत, म्हणजे हमखास हितलं कोण तर माणूस तुला साथ द्यायला आहे. आणि ते कोण आहे ते आम्हाला कळलं या. माणूस काही येडं नसतंय रे, कळलं का. अरे सुशिक्षित घराण्यातला सुशिक्षित आहेस की तू. आणि एवढा अडग्यात शिरतो या, ती पण 4 पैशासाठी, रानासाठी. अरे प्रेमानं मागितलं असतं ना दितूच म्हणली होती. तू ज्यावेळेस प्रेमानं बोलला ना त्यावेळेस तुला दितूच म्हणली होती. पण ज्यावेळेस तू फोन करून सांगितलं की माझ्या बापाने केलं मी केलं नाही, मग त्या नोटीस मध्ये कुत्र्या तुझं नाव कसं आलंय रे, कसं आलंय तुझं नाव. स्वतः तू केलंय, तुझं नाव आहे तिथं, नमूद आहे तुझं नाव सहित आहे तिथं. आणि बापाचं नाव सांगतोय निर्लज्ज, तू बापाला सोड नाही, तुझ्या जन्म दिलेल्या बापाला सोड नाही. आम्ही तर कुठल्या झाडाचा पाला. इतका डोकं इतकं सनिताप होतय, पण काय उपयोग नाही. काय म्हणते ती नाही तसं झालंय. तू बापाला सोड ना, भाऊजीला फोनवर म्हणतो मी केलं नाही, आमच्या बापानं पिऊन केलंय, नशेत केलंय. बापानं पिऊन केलं असतं, नशेत केलं असतं, तिथं बापाची सही आली असती की. तुझी कशी सही आली. अरे ढालग जा, खरं बोल, खरं बोल. हिथं भिवू नको, पण परमेश्वराला तर भी. तिथं बराबर हिसाब होत असतो, कळलं का. जे जे काय करतोय ना त्याचा हिसाब आहे तिथं लिहून ठेवलंय या. आखरीत लोकांचं खाऊ नको, फिटल कुठतर जाईल. त्याला तिथे हिसाब द्यायच्या अगोदर इथे हिसाब द्यावा लागणार आहे. तुझ्या रानात तिथं तुझ्या रानाचा मालक तू. काय आमच्या रानाचा मालक होऊ नको तू. तुला अजून पण सांगते, आता ही दोघं नाही ती आता मी आहे. तुझी हिंमतच मला बघायची, तू काय करतोय काय नाही ती. काय करणार आहे त्याला, काय करताच येत नाही. आता काय नाही तिथं रानात येणार आहे. तू काय कसं ती घाऊन येतोय, कसं काय करतोय तीच आम्हाला बघायचंय. तू ती पाणी देतोय ना, 4 दिवसाला 2 दिवसाला पाणी देतोय या. बांध फडला या. अरे बांध फोडून फोडून काय वर घेऊन जाणारच काय बांधाचा कोपरा तू. नेणारच काय बांधाचा कोपरा, हिथच ठेवणार आहे की. अरे शरीर जळून राख होणार आहे हिथच, घेऊन जाणार नाही सगळं तू. तुझी इस्टेट किती जरी असली तर तुझी तुला पूर्ण म्हणून तर तू दुसऱ्याचं लागलाय पुकरून खायला. भिकार पाजण्या.